सीईटी सेलकडनं जी मेरिट लिस्ट येणार आहे बीएससी नर्सिंगसाठी ती 4 ऑगस्ट 2025 रोजी येणार आहे। त्या संबंधीचा GR काल रोजी प्रसिद्ध झाला। त्या संबंधीची नोटीस काल रोजी प्रसिद्ध करण्यात आली सीईटी सेलच्या साईटला। पण विद्यार्थी मित्रांनो 4 तारखेपासून तर 24 ऑगस्ट पर्यंतचा प्रवास मी तुम्हाला आज तुमच्या व्हाईट बोर्डवरती दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो जी मेरिट लिस्ट येईल तर मेरिट लिस्ट कोणते कोणते प्रकार असतात तर एक असतं प्रोविजनल मेरिट लिस्ट, प्रोविजनल, दुसरा असतं फायनल मेरिट लिस्ट आणि तिसरं असतं स्टेट मेरिट लिस्ट, स्टेट मेरिट लिस्ट। पण या ठिकाणी या कुठल्याही पद्धतीचे 3 जे मेरिट लिस्ट आहेत ते सीईटी सेलकडनं ह्या वर्षी डिस्प्ले होणार नसून डायरेक्टली मेरिट लिस्ट येणार आहे। कुठल्या स्टुडंटची तर मेरिट लिस्ट ऑफ वी स्टुडंट फॉर इलिजिबल स्टुडंट, कोणासाठी ती मेरिट लिस्ट जे स्टुडंट इलिजिबल आहेत त्या स्टुडंटसाठी ही मेरिट लिस्ट येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्ट दिसणार नाही, फायनल मेरिट लिस्ट दिसणार नाही, स्टेट मेरिट लिस्ट दिसणार नाही। या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल जी की असेल इलिजिबल स्टुडंटची। जे विद्यार्थी कॅप राऊंड साठी फॉर्म भरू शकतात त्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट सीईटी सेलकडनं डिस्प्ले होणार आहे। कुठल्या तारखेला? 4 तारखेला। त्याच्यानंतर 5 ऑगस्ट 2025 रोजी सीट मॅट्रिक्स येईल। सीट मॅट्रिक्स मध्ये काय राहील? कॉलेजेसचे नाव राहतील, कॉलेजेसचं नाव, त्याच्यानंतर कॅटेगरी, कुठली कॅटेगरी आणि त्या कॅटेगरीचे या ठिकाणी सीट, कॅटेगरीचे या ठिकाणी सीट। उदाहरणार्थ नागपूरचं कॉलेज असेल तर नागपूरच्या कॉलेजला एससी कॅटेगरी, एससी कॅटेगरीचे किती सीट? 5 सीट। तर अशा पद्धतीची तुमचे सीट मॅट्रिक्स हे सीईटी सेलच्या वेबसाईटला परवा म्हणजेच काय 5 तारखेला डिस्प्ले होईल। त्याच्यानंतर येतं पुढची प्रोसेस जी की असेल प्रेफरन्स फॉर्म फिलिंग। सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्याच्या नंतर, सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म फिल करता येतील, लगेच तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म फिल करायचे राहतील। प्रेफरन्स फॉर्म मध्ये तुम्ही काय करतात, जे कॉलेजेस आहेत तुम्हाला चूज करायचे, ते कॉलेज 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर असं करून तुम्ही ते कॉलेज काय करतात, फिल करत असतात। त्या प्रोसेसला काय म्हणतात? प्रेफरन्स फॉर्म फिलिंग। कुठल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, कुठलं कॉलेज तुम्ही ऍडमिशन साठी फिल करणार आहात, त्या प्रोसेस कशामध्ये येते? प्रेफरन्स फॉर्म फिलिंग या प्रोसेस मध्ये येते। आणि जे की कधी सुरू होणार आहे 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील। 5 ऑगस्टला सुरू होणार, 7 ऑगस्टला ही प्रोसेस बंद होऊन जाईल। त्यानंतर पुढची प्रोसेस येईल ती म्हणजे सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राऊंड 1। जे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज फिल केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना काय होईल? कॉलेज अलॉट होईल। काय होईल? कॉलेज अलॉटमेंट होईल, कॉलेज अलॉट होईल। आणि त्या विद्यार्थ्यांना काय होईल? ते कॉलेज कॅप राऊंड मध्ये, त्यांच्या कॅप राऊंड 1 मध्ये काय होईल? सिलेक्शन होईल। हे कधी समजेल आपल्याला? 8 ऑगस्ट 2025 ला। त्यानंतर 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2025 पुढे काय आहे? 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2025 त्या ठिकाणी ह्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे, जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजला तुम्हाला काय करायचं आहे? फिजिकली स्वतः जाऊन तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? राजांनो ऍडमिशन करायचं आहे। कुठपर्यंत चालेल ही प्रोसेस? 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2025। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुट्टी जरी असली तरी सुट्टीच्या दिवशी कॉलेज चालू राहील ऍडमिशन प्रोसेस साठी। सुट्टी जरी असली, आता या ठिकाणी 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, जर समजा पुढे जर आपण गेलो तर 15 ऑगस्ट येईल। 15 ऑगस्टला सगळीकडे सुट्टी असते, पण ऍडमिशनच्या प्रोसेस साठी सुट्टी कुठल्याच कॉलेजला राहणार नाही। 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या मध्ये जर एखादा रविवार आला तर त्या ठिकाणी रविवारच्या दिवशी देखील ऍडमिशन प्रोसेस सुरू राहील। तर जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करायचे? तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, ओरिजिनल जे तुमचे कागदपत्र आहेत ते कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजला घेऊन जायचं आहे आणि ऍडमिशन हे घ्यायचं आहे। पुढे येतं 16 तारखेला काय होईल? 16 ऑगस्टला हे सीईटी सेलच्या जी नोटीस आलेली आहे, नोटिफिकेशन आलेली आहे, सीईटी सेलकडनं जी नोटीस दिलेली आहे त्या ठिकाणी फक्त इथपर्यंत प्रोसेस दिलेली आहे। कुठपर्यंत? फक्त 14 ऑगस्ट 2025 पर्यंतची प्रोसेस दिलेली आहे। त्या ठिकाणी तुम्हाला 14 ऑगस्ट नंतर काय होईल ही प्रोसेस दिलेली आहे का? उत्तर आहे नाही।
14 ऑगस्ट नंतर पुढे काय प्रोसेस राहणार आहे त्याचे उत्तर दिलेलं आहे का? नाही. तर 14 ऑगस्ट नंतर पुढची कोणती प्रोसेस राहील, पुढे काय करायचंय, पुढे कशी प्रोसेस राहील ते मी तुम्हाला आता पुढे सांगत आहे, त्यामुळे लक्ष द्या. 16 ऑगस्टला विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे, तुमची जे वॅकंट सीट आहेत कॉलेजला, जे सीट वॅकंट राहिलेले आहेत किंवा कॅप 1 मध्ये एखादा स्टुडंट आहे त्याला त्याचं नाव जरी त्या कॉलेजला आलेलं आहे पण तो त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काय केलं, ऍडमिशन घेतलं नाही, त्याच्यामुळे ते सीट काय होऊन जातं, वॅकंट राहून जातं. ते सीट काय होऊन जातं, ते सीट वॅकंट राहून जातं. तर त्या ठिकाणी तुम्हाला असे सगळे सीट काय होतील, काउंट केले जातील प्रत्येक कॉलेजेसकडनं आणि काउंट केल्यानंतर 16 ऑगस्ट 2025 ला काय होईल, जे वॅकंट सीट आहेत, जे वॅकंट सीट आहेत ते आपल्याला कॅप राऊंड 2 साठी बघायला मिळतील. कुठे बघायला मिळतील, सीईटी सेलच्या ऑफिशियल साईटवरती. त्यानंतर 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट हे पण सीईटी सेलच्या साईटला दिलेलं नाही, सीईटी सेलच्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं नाही, सीईटी सेलच्या नोटीस मध्ये देखील दिलेलं नाही. या ठिकाणी 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्टला काय राहील, 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्टला तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म फिल करायचा आहे. कशासाठी, फॉर कॅप राऊंड 2. कॅप राऊंड 2 साठी प्रेफरन्स फॉर्म कधी फिल करायचा आहे. आता या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा फायदा आहे ज्या विद्यार्थ्यांना 80 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत. जे विद्यार्थ्यांना 80 ते 100 या दरम्यान मार्क्स आहेत त्यांना पहिल्याच कॅप मध्ये ऍडमिशन मिळून जाईल आरामाने. पण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना पुढे कॅप राऊंड 2 साठी जावं लागेल आणि कॅप राऊंड 2 साठी 16 ते 17 ऑगस्ट मध्ये तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म फिल करता येईल. नव्यानं प्रेफरन्स फॉर्म तुम्हाला परत फिल करावा लागेल कॅप राऊंड 2 साठी. नंतर पुढे येतं 18 ऑगस्टला, कधी, 18 ऑगस्ट 2025 तुम्हाला तुमची सिलेक्शन लिस्ट लागेल फॉर कॅप राऊंड 2. कशासाठी सिलेक्शन लिस्ट लागेल, तर कॅप राऊंड 2 साठी सिलेक्शन लिस्ट लागेल विद्यार्थी मित्रांनो. नंतर 19 ऑगस्ट 2024, 19 ऑगस्ट 2024 ते 24 ऑगस्ट 2025, 19 ऑगस्ट 2024 ते 24 ऑगस्ट 2025 तुम्हाला फिजिकली कॉलेजला जॉईन करावं लागेल. कशासाठी, ज्या विद्यार्थ्यांच्या कॅप राऊंड 2 मध्ये नंबर लागेल त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कॅप राऊंड 1 मध्ये नंबर लागलेला असेल त्यांना 14 तारखेपर्यंत कॉलेजला जाता येईल. जर तुम्ही काही कारणास्तव कॉलेजला पोहोचले नाही, काही कारणास्तव तुमचे डॉक्युमेंट्स कॉलेजला पोहोचले नाही, काही कारणास्तव तुमचा डीडी कॉलेजला पोहोचला नाही, काही कारणास्तव तुमचा जो चेक आहे तो चेक कॉलेजपर्यंत पोहोचला नाही, तर तुमचं ऍडमिशन या ठिकाणी कॅन्सल होईल. तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल. तुम्हाला पुढे कुठलाच राऊंड खेळता येणार नाही. पुढे तुम्हाला कुठल्याच राऊंडला ऍडमिशन साठी अप्लाय करता येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला पहिल्याच कॅप मध्ये कॅप राऊंड 1 मध्ये जर ऍडमिशन मिळालं तर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यानच तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. जर कुठल्या कारणामुळे तुम्ही जर त्या गोष्टीला अपयशी ठरलात तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल, तुम्हाला नर्सिंग मध्ये ऍडमिशन मिळणार नाही. त्यामुळे ही गोष्टसाठी थोडंसं सिरियस व्हा आणि जर नंबर लागला तर थोडं सिरियसली हा विषय घ्यायचा आहे. नंतर मी तुम्हाला सांगतो 19 ऑगस्ट 24 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कॅप राऊंड 2 साठी फिजिकल कॉलेजला जॉईनिंग करावी लागेल. हे पण सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती लवकरच आपल्याला बघायला मिळेल. तर अशी पद्धत, अशी प्रोसेस, अशी डेट्स किंवा अशी टाइमलाईन सीईटी सेल करणं राहील ऍडमिशन प्रोसेस साठी. पुढे कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4, नंतर कॉलेज राऊंड ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल राऊंड पण म्हणतो, ज्याला दुसऱ्या शब्दांमध्ये स्पॉट राऊंड पण म्हटलं जातं, त्याच्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला आपल्याच युट्यूब चॅनलवरती देणार आहे. त्यामुळे युट्यूब चॅनलला कंटिन्यू जुळून राहा, सबस्क्राईब करून ठेवा. मी लगेचच व्हिडिओ बनवत नाही, त्यामागचे भरपूर सारे कारण आहेत, पण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो तो नक्कीच विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असतो, इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. टिल देन टेक केअर.